नमस्कार, मी दीपा. तर आज मला इथे 1 kg व्हाईट फॉरेस्ट केकची ऑर्डर आली होती. तर मी कसं केक बनवते तर मी पुढे व्हिडिओमध्येच दाखवणारच आहे. पण त्याआधी एक अपडेट द्यायची होती. तर की आता आपल्या मुलांना सुट्टी वगैरे पडणार आहे शाळेमध्ये. तर त्यासाठी मी मुलांना तुम्हाला जर स्वतःच केक बनवून खाऊ घालायचे असतील तर आपण 1 एप्रिलपासून केकच्या क्लासेसच्या बॅच चालू करणार आहोत. माझ्याही मुलांचे एक्झाम वगैरे आहेत तर त्याच्यामुळे आत्ता मला शक्य नाही आहे. तर 1 एप्रिलपासून आपण बॅच चालू करणार आहोत. तर कोणीही इंटरेस्टेड असेल केक शिकण्यामध्ये तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. पुढील येत्या व्हिडिओमध्ये मी बाकी काय अपडेट असतील तर ते देईलच. तर इथे मला 1 किलोचा केक बनवायचा होता. तर त्याच्यासाठी मी 400 ग्रॅम इतकं प्रीमिक्स घेतलेलं आहे, 20 ml इतकं ऑइल आणि 240 ml इतकं वॉटर घेतलेलं. आता पाणी हे कमी जास्त लागू शकतं प्रीमिक्सच्या ब्रँडनुसार. तर मी इथे कट अँड फोल्डच्या मेथडनी मी ते मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. केक टिनला मी आधीच ऑइल लावून ठेवलं होतं आणि जो गॅसवरतीच मी तुपामध्ये मी हा केक बनवलेला आहे. 1 तासासाठी ठेवला होता मी गॅसवर आणि किती छान झाला आहे बघा. अगदी चिपचिपा वगैरे अजिबातच नाही आहे, मस्त बेक होतो. त्याच्यानंतर इथे मी जो शुगर सिरप जो बनवते ना तर त्याच्यामध्येच मी चेरी जी आहे ती कट करून ॲड करते की जेणेकरून जो चेरीचा फ्लेवर आहे तो त्या म्हणजे वॉटरमध्ये मिक्स होईल आणि केक खाताना खूप छान लागतो. बेसिकली जे व्हाईट फॉरेस्ट ब्लॅक फॉरेस्ट जे केक आहेत त्याच्यामध्ये चेरी ही खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट असतो. तर त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये खूप छान येतो. आता हे मी कट करून घेतलेला आहे बेस, त्याच्यामध्ये चेरी सिरप ॲड केलेला आहे. त्याच्या आपलं जे क्रीम आहे ती आणि त्याच्यानंतर व्हाईट चॉकलेट आणि जो क्रश केलेले आहे ना आपण चेरी जी कट केली ती त्याच्यामध्ये ॲड केली आणि मग सेकंड लेअर ठेवून सेम प्रोसेस पुढे केलेली आहे. तर हे असे आपले व्हिडिओज असतात. तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या या व्हिडिओला पण लाईक करा, शेअर करत जा व्हिडिओ आणि माझ्या चॅनलला पण प्लीज सबस्क्राईब पण करा. तर इथे मी क्रम कोटिंग करून 4 ते 5 तासासाठी मी सेट होण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मी असं डेकोरेशन केलेलं आहे. अगदी सिम्पल पण सोबर छान झाला होता केक. असा होता आजचा व्हिडिओ. तर कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून प्लीज सांगत जा. आणि हा होता फायनल लुक. थँक्यू सो मच.